12वीची परीक्षा अवघ्या 4 दिवसांवर येऊन ठेपलीये, मात्र परीक्षा केंद्र संचालक आता सुरक्षेची मागणी करतायत। आमचा संतोष देशमुख होऊ नये यासाठी प्रशासनाने आम्हाला सशस्त्र बंदोबस्त देण्यात यावा अशी मागणी परभणी येथील ज्ञानोपासक महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि परीक्षेचे केंद्र संचालक यांनी केलाय। मी असं म्हणत नाही की ते केंद्र मला जिथे दिले ते कॉपीचंच केंद्र आहे। अनेक वेळेला कसं आहे, पालकांची भूमिका असू शकते तशी त्या पद्धतीची। कुणी अडवलं तर त्या पद्धतीने रिॲक्ट वेगळ्या पद्धतीने माणसं होऊ शकतात। आमची मागणी आहे की आम्हाला संरक्षण मिळायला हवं। अनेक वेळेला कॉप्या न करू दिल्याच्या नंतर तसा हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून कुणाच्याही जीवावर बेतू नये यासाठी संरक्षणाची मागणी करतो आम्ही। खेड्यामध्ये जे परीक्षा केंद्र आहे त्या परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरेच नाहीत। ॲक्च्युली अशी पूर्वअट आहे की त्या केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे पाहिजेतच पाहिजेत, परंतु सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत आणि म्हणून त्या ठिकाणी ही कॉपीमुक्तीची योजना जी आहे, परीक्षाचं जे अभियान आहे हे कितपत सक्सेस होईल याबद्दल आम्ही फार साशंक आहोत। प्रशासनानं एवढं करावं की प्रत्येक केंद्रावर कॅमेरे लावावेत आणि त्याचा ॲक्सेस घ्यावा, किंवा उदाहरणार्थ 3 तासाचा पेन ड्राईव्हमध्ये ते सगळं रेकॉर्डिंग करावी आणि त्या केंद्र संचालकाला सक्ती करावी की हे तुम्ही आम्हाला परीक्षा झाल्याच्या नंतर आम्हाला सबमिट करा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।